नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपले स्वागत. पाहूया आठवड्याभरातील काही घडामोडी. महाराजस्व अभियानांतर्गत पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात लोकचळवळ उभी राहिली आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून वालूर आणि भेडसगाव इथले रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आलेत. प्रांताधिकारी बी.आर. माळी आणि शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या उपस्थितीत पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातील वालूर गावातून पिंगळे धनगर वाड्याकडे जाणाऱ्या 6 किलोमीटरच्या पाणंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढली होती. काही जणांनी बाण घातले होते तर छपऱ्या उभारल्या होत्या. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला होता. शेतीमालाची वाहतूक करताना आणि खतं बियाणं शेतापर्यंत नेण्यासाठी अडचण येत होती. ही बाब लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र स्थानिक काही शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता दुरुस्ती करण्याला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या कामाला विलंब झाला. अखेर प्रांताधिकारी बी.आर. माळी आणि तहसीलदार गुरु बिराजदार यांनी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली. पोलीस बंदोबस्तात या ठिकाणचा पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आलाय. भेडसगाव मधील पाणंद रस्तेही अतिक्रमण मुक्त करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, सरूड, बांबवडे, करंजपेंडसह सर्वच गावातील पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचं प्रांताधिकारी बी.आर. माळी यांनी नमूद केलं. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून कागल मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत. भविष्यकाळात विकास निधी मागावा लागणार नाही अशी कामं करण्यात येतील. नूतन ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंचांनी गट तट बाजूला ठेवून आणि चिरीमिरीची आशा सोडून गावाच्या विकासासाठी योगदान द्यावं असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, नगराध्यक्ष माणिक माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. 15व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रत्येकी 10% निधी दिला, तर ग्रामपंचायतीला 80% निधी दिला जातो. 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना घनकचरा आणि सांडपाणी निर्गतीचा प्रश्न भेडसावतोय. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी योजना आखण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावातील प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्या सुंदर झाल्या पाहिजेत. जनसुविधा निधीतून प्रत्येक गावात स्मशानशेड उभारलं पाहिजे. गावाचा सर्वांगीण विकास करून आणि शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ देऊन गरिबांचे अश्रू पुसण्याचं काम ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी करावं अशी सूचना नामदार हसन मुश्रीफ यांनी केली. जनतेने निवडून दिलंय याची जाणीव ठेवून काम करा. ठेकेदारांशी संगनमत करून भानगडी करू नका असा सल्लाही त्यांनी दिला. संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, वसंतराव धुरे, काशीनाथ तेली, उपसभापती अंजना सुतार, दिनकर कोतेकर यांच्यासह नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी केंद्र शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. या इमारतीच्या निर्लेखनाचा आदेश झालाय, पण नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर झालेला नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पन्हाळा पंचायत समितीसमोर शंखध्वनी आणि घंटानाद आंदोलन करण्यात आलं. पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी इथं केंद्र शाळा आहे. या शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. 1.5 वर्षांपूर्वी इमारत निर्लेखनाचे आदेश आले आहेत, मात्र नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर झालेला नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पन्हाळा पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आलं. या शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग भरतात. या केंद्र शाळेच्या अखत्यारीत इतर 12 जिल्हा परिषद शाळा आणि 2 माध्यमिक शाळांचं कामकाज चालतं. 14 शाळांच्या नियंत्रणाचं काम करणाऱ्या चव्हाणवाडीच्या केंद्र शाळेची अशी अवस्था झाली आहे. वर्गखोल्या उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांना उघड्या मैदानावर बसावं लागतंय. प्रशासकीय स्तरावरील दुर्लक्षाच्या निषेधार्थ मनसेच्या वतीनं घंटानाद आणि शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामध्ये मनसे तालुकाध्यक्ष विशाल मोरे, अमर बचाटे, नयन गायकवाड, लखन लादे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्री वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक सलग 7व्यांदा बिनविरोध झाली आहे. संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी 21 अर्ज शिल्लक राहिल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चौगुले यांनी संघाच्या विशेष सभेत ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर केलं.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील दूध उत्पादक सभासद असलेल्या वारणा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाची ही निवडणूक बिनविरोध झाली. 21 जणांच्या संचालक मंडळात 7 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी अरुण चौगले यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर केलं. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते संचालकांना निवडीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. त्यानंतर आमदार विनय कोरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी गेल्या 5 वर्षात उद्भवलेली परिस्थिती, आर्थिक चढउतार आणि मार्केटिंग व्यवस्थेतील काही नियमांवर अडचणींचा सामना करावा लागला असं नमूद केलं. पण दूध उत्पादक, सभासद आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करता आली. आगामी काळात दूध संघ कर्जमुक्त करण्यात येईल. कॅडबरी प्रकल्पाचा विस्तार आणि 7.5 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट ठेवल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्यासह नवनिर्वाचित संचालक आणि वारणा उद्योग समूहातील मान्यवर उपस्थित होते. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं डिप्लोमॅट युनायटेड कॉन्क्लेव्ह मॉडेल युनायटेड नेशन 2021चं आयोजन केलं होतं. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण वाढण्यास व्यासपीठ उपलब्ध झाल्याचं माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी नमूद केलं. अतिग्रे इथं संजय घोडावत स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये डिप्लोमॅट युनायटेड कॉन्क्लेव्ह मॉडेल युनायटेड नेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचा सांगता सोहळा आणि बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सुजित मिंचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेमध्ये चालणाऱ्या कामकाजाविषयी माहिती मिळते. विद्यार्थ्यांनी या सदनामध्ये चालणाऱ्या कामकाजाचं आपल्या परीनं दर्शन घडवलं अशा शब्दात डॉक्टर मिंचेकर यांनी कौतुक केलं. या कार्यक्रमामध्ये 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. सार्थक शिंदे, अवनी हेगडे, सिद्धांत पाटील, रूपक यादवाड, ऐश्वर्या वागळे, प्रतील सिंग, केतकी पाटील, पार्श्व वडगावे, आदित्य नायर या माजी विद्यार्थ्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. उत्कृष्ट वक्ता म्हणून विश्वजित चव्हाण, राजदीप कुलकर्णी, उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून विक्रांत भगत, उत्कृष्ट पत्रकार म्हणून श्रेयनशी गगराणी, उत्कृष्ट कार्टूनिस्ट म्हणून पृथ्वीराज फुकन यांना बक्षीस मिळालं. याप्रसंगी घोडावत स्कूलच्या संचालिका आणि प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य डॉक्टर HM नवीन उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोली ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मनमानीपणामुळे 70 लाखांची विकास कामं खोळंबली आहेत. चौकशीमध्ये सरपंचांवर ठपका ठेवण्यात आलाय, पण तरीही गिरे तो भी टांग उपर या उक्तीनुसार खोटं बोलून सरपंच ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील आणि उपसरपंच राजेंद्र लवटे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. पन्हाळा तालुक्यातील कोतोली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. सरपंचांच्या मनमानीपणामुळे 70 लाखांची विकास कामं रखडलेत. प्रशासकीय स्तरावरील चौकशीमध्ये सरपंचांवर ठपका ठेवलाय अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील आणि उपसरपंच राजेंद्र लवटे यांनी पत्रकार परिषदेत केली. स्वतःची कृष्णकृत्य लपवण्यासाठी उपोषणासारखा शस्त्राचा वापर करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरपंच करतात. मात्र कोतोलीची जनता सरपंचांच्या उपद्व्यापाला भुलणार नाही असं लवटे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, महादेव पवार, प्रशांत पाटील, महादेव पाटील उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. कागल ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना चांगली सेवा दिली जाते. तसंच कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार केले.
या कार्याबद्दल कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आलं। कागल ग्रामीण रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांचा आधार आहे। कोरोना काळात या ग्रामीण रुग्णालयांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देण्यात आली। वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचवले। खऱ्या अर्थानं कोरोना योद्धा ठरलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी नगरसेवक सतीश घाडगे, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, संजय चितारी, पंकज खलीफ, अर्जुन नाईक, निशांत जाधव, अमोल डोईफुडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान भारतीय जनता पार्टीनं या रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे। ग्रामीण रुग्णालयासाठी 24 तास वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करावेत अशा मागणीचे निवेदन डॉक्टर तृप्ती भोसले यांना देण्यात आले। डॉक्टर आणि कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नाहीत, तसंच बऱ्याच वेळा कर्मचारी रुग्णांशी उद्धट वागतात असा आरोप भाजपनं केलाय। महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणलं जातं, मात्र डॉक्टर हजर नसल्यामुळे त्या रुग्णांवर वेळेत उपचार होत नाहीत। दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत जखमींची प्रकृती गंभीर बनते। काही घटनांमध्ये जखमींचे बळी गेलेत। या सर्व बाबींचा विचार करून या रुग्णालयात 24 तास वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी नंदकुमार माळकर, राजेंद्र जाधव, अप्पासो भोसले, सुशांत कालेकर, बाळासाहेब जाधव, मनोज गाडेकर, हिदायत नाईकवाडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। गरीब, गरजू आणि बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रधानमंत्री आवास योजनेची प्रकरणं जलद गतीनं मार्गी लावावीत अशी सूचना आमदार राजेश पाटील यांनी केली। गडिंग्लज इथं महाआवास अभियानाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते। प्रधानमंत्री महाआवास योजनेअंतर्गत गडिंग्लज इथं कार्यशाळा आणि डेमो हाऊसचं उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। गटविकास अधिकारी शरद मगर यांनी या योजनेची माहिती दिली। प्रधानमंत्री आवास योजनेतून गडिंग्लज तालुक्यात येत्या 100 दिवसात 673 घरकुले उभारण्यात येणार आहेत असं आमदार पाटील यांनी सांगितलं। मात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी महसूल, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि इतर विभागांनी समन्वय ठेवून काम करावं अशी सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी केली। याप्रसंगी पंचायत समिती सभापती रुपाली कांबळे, सदस्य विद्याधर गुरबे, उपसभापती इराप्पा हसुरी, इंदू नाईक, श्रेया कोणकेरी, जयश्री तेली, तहसीलदार दिनेश पारगे उपस्थित होते। जैन धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या अथणी तालुक्यातील उगार इथल्या पद्मावती देवीची सुवर्णमूर्ती तयार करण्यात आली आहे। पद्मावती देवीचं मूळ स्थान असलेल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथं सुवर्णमूर्तीची उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली। अथणी तालुक्यातील उगार बुद्रुक इथं जैन धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री पद्मावती देवीचं जागृत देवस्थान आहे। या देवीचं मूळ स्थान हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथं आहे। उगार इथल्या शीतल पाटील आणि अन्य भाविकांनी पद्मावती देवीची सुवर्णमूर्ती तयार केली आहे। त्या मूर्तीची उगार इथं प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। मात्र प्रतिष्ठापनेपूर्वी देवीचं मूळ स्थान असलेल्या कुंभोज इथं ही सुवर्णमूर्ती आणण्यात आली। आगमनाप्रसंगी सुवर्णमूर्तीची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली। अत्यंत उत्साहात निघालेल्या मिरवणुकीत भक्तगण आणि महिला वर्गाचा समावेश होता। शाहूवाडी तालुक्यात पोलिसांसाठी निवासस्थानं उभारण्याच्या कामाला तातडीनं मंजुरी दिली जाईल असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं। भेडसगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, कर्मचारी निवासस्थान आणि केंद्रीय मराठी शाळेचं उद्घाटन करण्यात आलं। गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला। शाहूवाडी तालुक्यात पोलीस निवासस्थान इमारत उभारण्यात येणार आहे। या कामाला तातडीनं मंजुरी देण्यात येईल असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री देसाई यांनी केलं। यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार बाबासाहेब पाटील, सत्यजित पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मनोगत व्यक्त केली। सरपंच अमरसिंह पाटील यांनी स्वनिधीतून गावातील 5 मुलींच्या नावावर काही रक्कम ठेव स्वरूपात ठेवली आहे। या ठेवीची कागदपत्र संबंधितांच्या पालकांकडे देण्यात आली। यावेळी सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील, डॉक्टर उषादेवी कुंभार, डॉक्टर HR निरंकारी, नामदेव गिरी, दत्ता पवार, पांडुरंग पाटील, पोलीस निरीक्षक विजय पाटील, भालचंद्र देशमुख, लतादेवी पाटील, स्नेहा जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। सूक्ष्म नियोजन आणि जनतेच्या सहकार्यामुळे भुदरगड तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यास मदत झाल्याचं प्रतिपादन गारगोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद कदम यांनी केलं। गारगोटी इथं कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते। भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथल्या साई मंदिराच्या वतीनं कोरोना योद्ध्यांचा सत्कार आयोजित केला होता। कोरोना काळात सेवा बजावणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस अशा विविध कोरोना योद्ध्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं।
यावेळी डॉक्टर मिलिंद कदम यांनी मार्गदर्शन केलं. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, सोशल डिस्टन्स, मास्क आणि हाताची स्वच्छता याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं असं आवाहन केलं. जनतेचं सहकार्य आणि सूक्ष्म नियोजनामुळे तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळालंय. मात्र दक्षता घेतली नाही तर ही साथ पुन्हा डोकं वर काढण्याची भीती असल्याचं डॉक्टर कदम यांनी नमूद केलं. यावेळी चंद्रकांत गोजारे, पत्रकार रविराज पाटील, प्रकाश वासकर, सुनील हिरेमठ, बाळासाहेब एकल, सचिन भांदिगरे, उदय शिंदे, हेमंत देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथं मुस्लिम सुन्नत जमातीच्या कब्रस्तानमध्ये हायमास दिवे बसवण्यात आलेत. या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते संपन्न झाला. हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या मुस्लिम सुन्नत जमातीच्या कब्रस्तानमध्ये हायमास दिवे बसवण्यासाठी आमदार राजूबाबा आवळे यांनी निधी उपलब्ध करून दिलाय. या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आला. शिरोलीच्या विकासासाठी आमदार फंडातून 51 लाख रुपयाचा निधी दिला असल्याचं आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितलं. अल्पसंख्याक समाजाच्या विकास योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही असंही आमदार आवळे यांनी सांगितलं. सरपंच शशिकांत खवरे यांनी मुस्लिम वसाहतीसह गावातील रस्ते चांगल्या दर्जाचे केले जातील, आवश्यक त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक आणि विद्युत योजना पुरवली जाईल असं सांगितलं. यावेळी मेहबूब सनदी, ग्रामपंचायत सदस्य सलीम महात, महम्मद महात, डॉक्टर अनवर गंजेली, सरदार मुल्ला बाबा खान यांनी मनोगत व्यक्त केली. कब्रस्तानसाठी मदत केलेल्या ग्रामपंचायत सदस्य सलीम महात, अनवर मुजावर, अविनाश कोळी, इक्बाल देसाई, अभिनंदन करके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उत्तम पाटील, बालेचांद संदे, मनसूर नदाफ, महम्मद महात, उदय पाटील, राजू पाटील यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या महावितरण कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. वीज बिल वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही, अशा परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणची असेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं नवे पारगाव इथल्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लॉकडाऊन काळातील वीज बिलं माफ करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध घटक आंदोलन करतात. त्यातच महावितरणनं वीज बिल वसुलीसाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम उघडली आहे. याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. वीज पुरवठा खंडित केल्यास स्वाभिमानीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. महावितरणनं वीज पुरवठा खंडित करण्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणची असेल, असा इशारा देण्यात आलाय. मागणीचं निवेदन शाखा अभियंता श्रुती वैद्य यांना देण्यात आलं. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, संपतराव पवार, शिवाजी आंबेकर, जावेद मुल्ला, नितीन कांबळे, संपत रुपणे, अक्षय कांबळे, रघुनाथ भोसले उपस्थित होते. पालकांनी शालेय गुणांच्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना अडकवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असं प्रतिपादन रवींद्र खैरे यांनी व्यक्त केलं. गडिंग्लज इथल्या रावसाहेबांना कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. गडिंग्लज इथल्या रावसाहेबांना कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद कित्तूरकर होते. याप्रसंगी बोलताना रवींद्र खैरे यांनी सध्याची शैक्षणिक व्यवस्था, पालकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांची क्षमता याबद्दल मार्गदर्शन केलं. परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या मागं लागण्यापेक्षा पालकांनी आपली मुलं आत्मविश्वासपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नोकरीच्या मागं धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करून नोकरी देणारे बनण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि कौशल्य द्या, असा सल्लाही खैरे यांनी दिला. डॉक्टर सतीश घाळी, सुभाष शिरकोळे, प्राचार्य विजयकुमार चौगुले, CB कानडे, अनिता चौगुले, सुनील देसाई, ज्योती माने यांनी मनोगत व्यक्त केली.
मान्यवरांच्या हस्ते मयुरी पाटील, प्रीती सावंत, गौरी तेली, विद्या आमते, स्वाती चिंचेवाडी यांचा सत्कार करण्यात आला. तसंच कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्होकेशनल विभागातील 38 गुणवंत विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आलं. यावेळी प्राध्यापक महावीर मर्जे, श्रीरंग तांबे, सुभाष कोरे उपस्थित होते. शक्ती आणि बुद्धीचा मिलाफ असणाऱ्या फुटबॉल खेळामध्ये कौशल्य दाखवण्याची स्वर्गीय DC नरके विद्यालयाने संधी उपलब्ध करून दिली आहे, असं प्रतिपादन गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केलं. कुडित्रे इथं स्वर्गीय DC नरके चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं कुंभी कासारी साखर कारखाना कार्यस्थळावर सांगरुळ फुटबॉल क्लब यांच्या वतीनं स्वर्गीय DC नरके चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झालं. माजी आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष निवास वातकर, कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत अनेक संघ सहभागी झाले आहेत. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी भरपूर वाचन आणि सराव महत्त्वाचा आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी ठेवण्याबरोबरच मुलाखतीसाठी आत्मविश्वासानं सामोरं गेल्यास यश निश्चित मिळेल, असं प्रतिपादन वारणादूत संघाचे संचालक प्रदीप देशमुख यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथल्या आदर्श वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवे पारगाव इथल्या चांदोली धरणग्रस्त वसाहतीमधील आदर्श वाचनालयाचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. वारणादूत संघाचे संचालक प्रदीप देशमुख यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केलं. या वाचनालयामध्ये अनेक ग्रंथ, कथा, कादंबऱ्या उपलब्ध आहेत. त्यासोबतच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांनी या पुस्तकांचा लाभ घ्यावा. भरपूर वाचन, सराव आणि जिद्द चिकाटी बाळगावी. परीक्षांसह मुलाखतीला आत्मविश्वासानं सामोरं जावं, असा सल्ला देशमुख यांनी दिला. यावेळी वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, वारणादूत संघाचे संचालक डॉक्टर मिलिंद हिरवे, अरुण थोरात, डॉक्टर TG पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस उपअधीक्षकपदी निवड झालेल्या तुषार गावडे, मौलाना आझाद, पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर शरीफुद्दीन पिरजादे, चिदानंद हळ्ळी, विवेक पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी संजय काळे, संजय राऊत, सचिन कळंत्रे, कृष्णात पाटील, शिवम पोद्दार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.